सध्याचा अहिलानगर जिल्हा आणि पूर्वाश्रमीचा अहमदनगर जिल्हा यातील संगमनेर विधानसभा जो मतदारसंघ आहे तेथे सध्या थोरात आणि विखे या दोन कुटुंबांमध्ये भांडणं जुंपली आहे. काल संगमनेर येथे सुजय विखे पाटील यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये वसंतराव देशमुख या ज्येष्ठ नेत्याने बाळासाहेब थोरात यांच्या ज्या कन्या आहेत जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलं. त्याचे पडसाद या तालुक्यामध्ये उमटलेत. लोकांनी वाहनांची जाळपोळ केली आहे, वाहनांची तोडफोड केली आहे, कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि निषेधाच्या सभा संगमनेर तालुक्यामध्ये सुरू आहे. नेमका विखे आणि थोरात हा वाद काय आहे आणि का हा वाद इतका पेटला आहे? नमस्ते, मी सुधीर लंके. लोकमत रिजनल डायरीमध्ये आपण आज विखे थोरात हा वाद का पेटला आहे आणि या वादाचं भविष्य काय असेल, काय होणार आहे या मतदारसंघामध्ये, हे आपण जाणून घेणार आहोत. विखे थोरात हा जो वाद आहे तो आजचा वाद नाही. बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे सहकारातील ज्येष्ठ नेते होते. त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील जे सध्याचे महसूल मंत्री आहेत त्यांचे वडील दिवंगत खासदार बाळासाहेब विखे हे देखील महाराष्ट्रातील एक मोठं प्रस्थ होतं. भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यामध्ये देखील वाद होते. संगमनेर तालुका आणि राहाता तालुका हे एकमेकाला लागून आहे. संगमनेर मतदारसंघ आणि सध्याचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ हे दोनही मतदारसंघ हे एकमेकाला लागून आहेत. आणि भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यामध्ये देखील वाद होते, कारण या जिल्ह्याचं नेतृत्व कोणी करायचं, वर्चस्व कोणाचं असणार, ही ती लढाई होती. एका निवडणुकीमध्ये भाऊसाहेब थोरात हे बाळासाहेब विखे यांच्या प्रचारामध्ये सामील होत नव्हते. त्यावेळेस अगदी शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. शरद पवार आले होते संगमनेरला. त्यांनी ह्या दोन्ही नेत्यांची मिटिंग घेतली आणि त्याच्यानंतर भाऊसाहेब थोरात हे विखे यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. इतक्या टोकाचे हे वाद आहे. बाळासाहेब थोरात यांनी पहिली निवडणूक ही 1985 साली लढवली. ती त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती, कारण त्यावेळेस काँग्रेसने संगमनेर तालुक्याच्या बाहेरील ज्या शकुंतला थोरात होत्या त्यांना उमेदवारी दिली होती. ही उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना अपक्ष उभं केलं गेलं आणि 1985 साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सातत्याने ते विधिमंडळामध्ये आमदार म्हणून निवडून गेले आणि 1985 ची अपक्ष निवडणूक वगळता त्यांनी सर्व निवडणुका ह्या काँग्रेसच्या चिन्हावरती लढवलेल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत हे 1995 साली काँग्रेसच्या तिकिटावरनं शिर्डी मतदारसंघामध्ये निवडून आले, आमदार झाले. त्यानंतर 1995च्या निवडणुकीमध्ये लगेच त्यांनी पुढे राजीनामा दिला. पोटनिवडणूक झाली, ते शिवसेनेमध्ये गेले आणि नंतर शिवसेनेकडनं निवडून आले. 1999 साली देखील त्यांनी शिवसेनेकडनं निवडणूक लढवली. पुढे ते 2004 मध्ये काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसकडनं ते आमदार झाले आणि त्यानंतर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये ते भाजपच्या तिकिटावर लढले आणि भाजपकडनं ते विधानसभेमध्ये पोहोचले. म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा प्रवास हा अपक्षापासून सुरू झाला आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेतेपदामध्ये गेला. आणि राधाकृष्ण विखे यांचा जो प्रवास आहे तो काँग्रेसपासून सुरू झाला, नंतर शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा प्रवास आहे. हे दोन्ही नेते म्हणजे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दोघे जेव्हा काँग्रेसमध्ये सोबत होते त्यावेळेस देखील त्यांचं पटत नव्हतं. त्यावेळेस देखील ते काँग्रेसच्या व्यासपीठावरच एकमेकाची उनीधुनी काढत होते आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत होते. मात्र एक दिसायचं की 5 वर्ष ते एकमेकाबद्दल भांडायचे, मात्र निवडणुकीच्या काळामध्ये ते संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघामध्ये एकमेकाला डिस्टर्ब करत नव्हते, एकमेकाच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करत नव्हते. यावेळेस मात्र तसं चित्र नाही. यावेळेस थोरात यांनी जसा शिर्डी मतदारसंघामध्ये हस्तक्षेप केलेला आहे तसाच हस्तक्षेप हा विखे यांनी देखील संगमनेर मतदारसंघामध्ये केलेला आहे. याची सुरुवात ही गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे. जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री झाले, त्या महसूल मंत्रिपदाच्या काळामध्ये विखे यांनी संगमनेर तालुक्यावरती लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. तेथे निधी देणं असेल किंवा इतर कार्यकर्त्यांची कामं करणं अशी कामं त्यांनी केलीच. मात्र थोरात यांचा जो मुख्य आरोप आहे की आमच्या तालुक्यामध्ये येऊन अनेक कामं त्यांनी बंद पाडली, कार्यकर्त्यांना त्रास दिला, कंत्राटदारांना त्रास दिला, खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि आम्हाला जेरीस त्यांनी आणलेला आहे, आम्हाला त्रास दिलेला आहे. त्यामुळे आता आम्ही हे सहन करणार नाही अशी थोरात यांची भूमिका आहे. त्याचमुळे जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघामध्ये निलेश लंके हे जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार होते सुजय विखे यांच्या विरोधात, त्यांच्या प्रचारामध्ये, लंके यांच्या प्रचारामध्ये बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला झोकून दिलं होते. त्यांनी आपली यंत्रणा या मतदारसंघामध्ये लावली होती आणि निलेश लंके हे जाहीरपणे सांगतात की
बाळासाहेब थोरात ही माझी सृष्टी आहे, माझ्या विजयामध्ये बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा आहे. ही गोष्ट राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिव्हारी लागली आहे की बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर मतदारसंघामध्ये जात आपल्या मुलाच्या पराभवामध्ये मोठी भागीदारी केलेली आहे. ही गोष्ट राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना रुचलेली नाही. त्यामुळे लोकसभेत जेव्हा सुजय विखे यांचा पराभव झाला त्यानंतर सुजय विखे पाटील हे सातत्याने अहमदनगर संगमनेर मतदारसंघामध्ये जात बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात बाणबंदिस्ती करतायत. त्यांनी अलीकडे म्हणजे गेल्या 2 आठवड्यामध्ये तळेगाव, साकूर आणि काल धांदरपळ असे 3 मेळावे घेतले थोरात यांच्या विरोधात आणि ते आक्रमकपणे भाषणं करतायत. ते सांगतायत की टायगर अभी जिंदा आहे, बाळासाहेब थोरात यांची संगमनेर तालुक्यामध्ये दहशत आहे, यांनी तालुका वेठीला जात आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आता पराभूत करायचं आहे. त्यासाठी मी उमेदवार असेल किंवा अन्य महायुतीचा कुणीही उमेदवार असेल त्याला तुम्ही निवडून द्या, अशा पद्धतीचं आवाहन हे सुजय विखे पाटील हे संगमनेर तालुक्यामध्ये जाऊन करतायत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील संगमनेर तालुक्यामध्ये अनेक बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आता शिर्डी मतदारसंघामध्ये आक्रमक रूप धारण केलेलं आहे. शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिलेली आहे. ज्या प्रभावती घोगरे यांची भाषणं ही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर गाजलेली आहेत. प्रभावती घोगरे या विखेंच्याच लोणी गावातील आहेत. लोणी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांचे पती तेथे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहेत. प्रभावती घोगरे यांचे सासरे चंद्रभान घोगरे हे 1978 साली आमदार म्हणून निवडून आले होते. ते अपक्ष आमदार होते. पुलोस सरकारच्या काळामध्ये एकच टर्म ते निवडून आले. पण प्रभावती घोगरे यांना हा राजकीय वारसा आहे. त्यांचे भाऊ हे कोल्हार बुद्रुक हे जे एक मोठं गाव आहे शिर्डी मतदारसंघातलं, तेथील सरपंच राहिले आहेत. अशा राजकीय कुटुंबातील प्रभावती घोगरे यांना आता बाळासाहेब थोरात यांनी हेरलंय आणि त्यांना विधानसभेची त्यांनी उमेदवारी दिली आहे काँग्रेसकडनं शिर्डी मतदारसंघामध्ये. शिर्डी मतदारसंघाची जी रचना आहे, शिर्डी मतदारसंघामध्ये एकूण 2,90,000 मतदार आहेत. शिर्डी मतदारसंघाचं घोंगडं हे संगमेर तालुक्यामध्ये अडकलेलं आहे. म्हणजे असं की संगमेर तालुक्यातील 28 गावांचा समावेश हा शिर्डी मतदारसंघामध्ये आहे. या 28 गावांमध्ये बाळासाहेब थोरात यांचं देखील वर्चस्व आहे आणि तेथील जवळपास 67,000 मतदान हे शिर्डी मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना आजपर्यंत सातत्याने बाळासाहेब थोरात यांची या 28 गावांमध्ये मदत होत होती. आता जर बाळासाहेब थोरात यांनी तेथे कंबर कसली आणि ह्या 28 गावांचं मतदान हे प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी उभं करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी जर ताकद लावली तर विखे यांची अडचण होऊ शकते. त्याचमुळे बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघामध्ये लक्ष घालू नये अशी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची देखील अंतर्गत भूमिका असणार आणि थोरात यांनी शिर्डी मतदारसंघामध्ये येऊ नये हा इशारा देण्यासाठीच सुजय विखे हे जाणीवपूर्वक संगमेर मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेत आहे, अशी देखील एक राजकीय चर्चा आहे की दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग करायचं आणि एकमेकांच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, यासाठीचा जो काही दबाव निर्माण करायचा आहे त्यासाठी सुजय विखे पाटील हे जाणीवपूर्वक सभा घेत आहेत संगमेरमध्ये, अशी एक चर्चा आहे. मात्र आता ह्या दोघांची म्हणजे थोरात विखे यांचा समझोता होईल अशी सुतराम शक्यता दिसत नाही. कारण काल धांदरपळ येथील सभेमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या ज्या कन्या आहेत, जयश्री थोरात ज्या डॉक्टर आहेत, त्यांच्याबद्दल वसंतराव देशमुख हे अत्यंत आक्षेपार्ह बोलले. त्या भाषणाचा कुणीही निषेध करेल, मी देखील त्या भाषणातील वाक्य सांगू शकत नाही अशी भाषा वसंतराव देशमुख यांनी वापरली. त्या भाषणाचा अगदी सुजय विखे यांनी देखील निषेध केलाय की ही भाषा चुकीचीच आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आता नरमाईची भूमिका घेतील याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती घोगरे यांची जी लढत होईल त्या लढतीकडे ज्या पद्धतीने निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात लढत झाली त्या लढतीकडे जसं महाराष्ट्राचं लक्ष होतं तसंच लक्ष आता शिर्डी मतदारसंघातील ह्या लढतीकडे राहील. दुसरी बाब अशी आहे की संगमेर विधानसभा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघावरती बाळासाहेब थोरात यांची पकड आहे आणि तेथे आता विखे घराणं हे म्हणजे तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न करताय. सुजय विखेंनाच कार्यकर्ते आग्रह करताय की तुम्हीच उमेदवारी करा. मात्र सुजय विखे म्हणतात की मी उमेदवार असेल किंवा अन्य कुणीही उमेदवार असेल तरी मतदान आता तुम्ही महायुतीला करायचं आहे. उमेदवार कोण आहे हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. येत्या 2 दिवसामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. मात्र तेथे त्या उमेदवारावर लढाई ठरेल की कोण उमेदवार चेहरा देणार आहेत महायुतीकडनं. त्याच्यातून बाळासाहेब थोरात यांना किती आव्हान निर्माण होईल हे त्यातून स्पष्ट होईल. पण एक या संघर्षामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अहिल्यानगर मतदारसंघातील जे 12 मतदारसंघ आहे त्या 12 मतदारसंघामध्ये संगमनेर आणि शिर्डी हे दोनही मतदारसंघ ह्या मतदारसंघाबद्दल आता उत्सुकता राहील.
बाळासाहेब थोरात यांचा राज्याचं नेतृत्व करता येते, त्यांचा असा प्रयत्न असेल की काँग्रेसच्या जागा अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढवायच्या. काँग्रेसच्या ताब्यामध्ये सध्या संगमनेर आणि श्रीरामपूर हे 2 मतदारसंघ होते. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आमदार होते, तर श्रीरामपूरमध्ये लहू कानडे आमदार होते. लहू कानडे यांचं तिकीट हे कापलेलं आहे आणि श्रीरामपूरमध्ये हेमंत ओगले या कार्यकर्त्याला बाळासाहेब थोरात यांनी म्हणजे काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. उमेदवार श्रीरामपूरमध्ये बदलला गेला आहे. याच्यामध्ये देखील जी रणनीती आहे ती विखे यांची कोंडी करण्याचीच रणनीती काँग्रेसची दिसते आहे. त्यामुळे संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर या 3ही मतदारसंघांकडे बाळासाहेब थोरात जे काँग्रेसच्या ताब्यात हे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांकडे महाराष्ट्राच्या नजरा राहतील की येथे बाळासाहेब थोरात नेमकं काय करिश्मा दाखवणार आहे. विखे आणि थोरात हा वाद पेटलेला आहे. हा वाद नेमकं काय रूप धारण करेल हे आत्ताच सांगता येणं अवघड आहे. काल त्याची एक झलक दिसली धांदरपळ गावामध्ये, जे आक्षेपार्ह वक्तव्य झालं विखे यांच्या गटाकडनं, त्याचे पडसाद संगमनेर तालुक्यामध्ये उमटले. पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काय होईल ती विश्लेषण आपण यापुढेही जाणून घेणार आहोत. मात्र भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात जो काही वाद होता, वैचारिक वाद होता, पक्षीय वाद होता, तो वाद पुढे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या पिढीपर्यंत पोहोचला आणि तो वाद अगदी आता बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्या पिढीपर्यंत देखील पोहोचलेला आहे. या वादाचा शेवट काय होईल हे या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसेल. आपण ते विश्लेषण यापुढे जाणून घेणार आहोत. तुर्तास येथेच थांबतो. धन्यवाद.